मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये 7.5 एकरमध्ये साकारलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती उद्यानाचा उद्घाटन होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या उद्यानाचं काम सुरू होतं। या उद्यानामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील अनेक पैलू असलेल्या नागरिकांना पाहायला मिळणार आहेत। या उद्यानामध्ये कला दालन, लायब्ररी, एम्पी थिएटर, मुलांना खेळण्यासाठी एडव्हेंचर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग चित्राच्या माध्यमातून कला दालनमध्ये लावण्यात आलेले आहेत। या बहुचर्चित उद्यानाचा आज लोकार्पण होत आहे। बुक माय शो जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या नियमांच्या विरोधात जाऊन तरुणांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येते। कॉन्सर्टची तिकीट विक्री सुरू होताच बुक माय शो साईट आणि ॲप नियोजनबद्ध पद्धतीने क्रॅश होतात आणि नंतर विलंबाच्या डावपेचानुसार चाहत्यांना घाबरवण्यासाठी लांब डिजिटल रंगांचं नाटक रचलं जातं। या फसवणुकीविरोधात भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी निषेध व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली। आतापर्यंत झालेली कोल्डप्ले तिकिटांची विक्री रद्द करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी तिवाना यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरामध्ये घरावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे। यामध्ये 3 घरांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये। रेल्वेने घातलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड संपूर्णपणे उन्मळून पडलं नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। तर पडझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरुस्ती करून देण्याची ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्याने या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे। पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यायलेले होते। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचे रक्त नमुने बदलण्याचा घाट डॉक्टरांच्या सल्ल्याने घालण्यात आला। दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या विरोधामध्ये बाल न्याय मंडळामध्ये दाखल खटल्यामध्ये पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे अल्पवयीन आरोपीला अल्पवयीन न समजता प्रौढ समजून त्याच्यावर खटला चालवण्यात यावा यासाठीचा अर्ज पोलिसांकडून न्याय मंडळामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आता पुढील सुनावणीमध्ये आणखी काय समोर येतं यावर या खटल्याचं भवितव्य ठरणार आहे। शिरूर तालुक्यामधील शिक्रापूर येथे 3 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिक्रापूर आणि परिसरातील हजारो नागरिक निषेध सभेला उपस्थित राहिले। गणेशोत्सव संपला, आता उत्सव प्रेमींना नवरात्रोत्सवाचे वेध लागलेत। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी देवीच्या विविध रूपातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते। गणपतीचे गाव म्हणून ओळखले असलेल्या पेणमधील मूर्तिशाळांमध्ये देवीच्या विविध रूपामधील मूर्ती तयार असून आता या मूर्तींवरती रंगकामाचा शेवटचा हात मारून साज शृंगार केला जातोय। गणपती मूर्तींप्रमाणे स्पेन देखील देवीच्या मूर्ती देखील थायलंड, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका, न्यूझीलंड, बँकॉक आदी देशांमध्ये रवाना झाल्यात। पुण्यामधील प्रसिद्ध नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात अभाविक आक्रमक झाल्या। अभाविकने कॉलेज समोर आंदोलन केलंय। अल्पवयीन मुलीला फूस लावून फ्लॅटवर नेत बलात्कार केला होता। ट्रस्टींवर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। याबाबत सर्व सहभागी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। सलग 4थ्या दिवशीही नाशिकमध्ये धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 48 तासामध्ये 72 mm पावसाची नोंद झालेली आहे। गंगापूर धरणामधून शनिवारी पाण्याचा विसर्ग वाढवला आहे। 3864 क्युसेक वेगाने विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येतोय। नाशिक जिल्ह्यामधील 13 धरणं 100% भरली आहेत। शीनापूर हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यास सीबीआयने विरोध केला होता। उच्च न्यायालयाने शुक्रवारी हा योग्य ठरवलेला आहे। तसेच विशेष न्यायालयाने याबाबत दिलेला आदेश रद्द करून इंद्राणी हिच्या परदेशवारीला नकार दिलेला आहे। इंद्राणीला परदेशात जाऊन काम करणं आवश्यक असल्याचे कोणतेही तार्किक कारणे विशेष न्यायालयाने तिची परदेशी जाण्याची मागणी मान्य करताना दिलेली नाहीये, असं निरीक्षण न्यायमूर्ती श्याम चंडक यांनी एकल पीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवताना नोंदवलंय। विशेष सीबीआय न्यायालयाने
19 जुलै रोजी इंद्राणीला 3 महिन्यामध्ये 10 दिवसांसाठी युरोप प्रवास करण्याची परवानगी दिली होती. पालिका कर्मचाऱ्यांच्या कामावर नजर राहणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांची स्थिती जाणण्यासाठी ॲप विकसित करण्यात आलेला आहे. यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम लागेल. केलेल्या इत्यंभूत माहिती द्यावी लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ॲपद्वारे कामाची माहिती द्यावी लागणार आहे. सिद्धिविनायक न्यासाची नवी समिती शासनाकडून परिपत्रक काढत जाहीर करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये 10 जणांचा समावेश असणार आहे. भाजपच्या पवन त्रिपाठी यांची कोषाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. भाजपकडून गोपाल दळवी, भास्कर शेट्टी, जितेंद्र राऊत आणि महेश मुदलियार हे सदस्यपदी आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नेत्या मीना कांबळे आणि राहुल लोंढे यांची सदस्यपदी निवड झालेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनीषा तुपे, भास्कर विचारे आणि सुदर्शन सांगळे यांना संधी देण्यात आलेली आहे. महायुतीकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.